मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती तब्बल 22 तासापासून वाहतूक कोंडी झालेली आहे। एक्सप्रेसवे वरती उलटलेल्या टँकरमधून अद्याप सुद्धा गॅस गळती ही सुरूच आहे। 22 तास उलटून गेलेले आहेत, मात्र तरी सुद्धा गॅस गळती बंद करण्यात यंत्रणा मात्र अपयशी ठरल्यात। पुणे मुंबई महामार्गावरती 20 ते 22 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ सायंकाळी 5 वाजता हा टँकर उलटलेला होता आणि त्यातून होणारी गॅस गळती ही अद्यापही सुरूच आहे। त्यामुळे 22 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तब्बल 22 तास झालेले आहेत, मात्र तरी सुद्धा वाहतूक कोंडी अजून सुद्धा सुटलेली नाही। त्यामुळे प्रवाशांचे सुद्धा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतोय। बावीस तासापासून या वाहतूक कोंडीमध्ये प्रवासी अडकलेले आहेत। अजून सुद्धा या महामार्गावरील वाहतूक कोंडी ही सुटलेली नाहीये। त्यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। यंत्रणा मात्र अजून सुद्धा ही वायू गळती थांबवण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे। दरम्यान 22 तासापासून सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीमुळेच प्रवाशांवरती रस्त्यामध्ये चूल पेटवण्याची सुद्धा वेळ आलेली आहे। तर ट्रक चालकांनी अगदी रस्त्यावरतीच चूल पेटवलेली आहे। 22 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अजून सुद्धा वाहतूक कोंडी सुटलेली नाहीये। त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि या त्रासामुळेच आता काही चालकांकडून प्रवाशांकडून या ठिकाणी रस्त्यावरती चूल मांडलेली गेलेली आहे। वाहतूक कोंडीची दृश्य आपण बघतोय। 22 तासापासून वाहतूक कोंडी अजून सुद्धा सुटलेली नाहीये। ड्रोनच्या माध्यमातून ही वाहतूक कोंडीची टिपलेली भीषण दृश्य आपण बघतोय। दुसरीकडे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। प्रतिनिधी माफ करा, आपल्या सोबत मावळचे आमदार सुनील शेळके आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुनील शेळकेजी, 22 तास उलटून गेलेले आहेत, अजून सुद्धा ही वाहतूक कोंडी सुटलेली नाहीये। यंत्रणा सुद्धा अजून सुद्धा यामध्ये अपयशी ठरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आता आगामी सकाळपासूनच संपूर्ण पुणे पोलीस ग्रामीणचे अधीक्षक संदीपजी साहेब असतील किंवा संपूर्ण MSRTCची यंत्रणा देखील त्या ठिकाणी कार्यरत आहे। आपत्कालीन विभागाची देखील यंत्रणा त्या ठिकाणी काम करते, परंतु जो टँकर त्या ठिकाणी पलटी झालेला आहे तो पूर्णपणे लोडेड असल्या कारणाने त्याला रिकामा करण्याकरता काही टेक्निशियन लोकांची मदत घेऊनच तो टँकर अनलोड करणं आणि त्यानंतर त्याला पुन्हा आहे त्या पद्धतीनं त्या सरळ करणं आणि बाजूला घेणं ही सगळी प्रक्रिया आता सुरू आहे। परंतु नागरिकांचे त्या ठिकाणी हाल नक्कीच झालेले आपण सर्वजण पाहतोय। पाण्याची व्यवस्था किंवा त्यांना स्वच्छतागृह टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नव्हती, खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती, ती आता पोलीस ग्रामीणचे अधिकारी असतील, या MSRTCचे काही अधिकारी आणि तिथं आपत्कालीन विभागाची देखील संपूर्ण यंत्रणा काम करते। परंतु दुर्दैवानं जो टँकर पलटी झाला होता तो उचलणं हे इमिजिएटली करण्यापेक्षा त्याला टेक्निकली त्या ठिकाणी माणसं आणून तो टँकर अनलोड करणं ही सगळ्यात मोठी जिगरीचं काम त्या ठिकाणी होतं, ते आता सुरू आहे। नक्कीच। सुनील शेळकेजी, या वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी किती काळ लागू शकतो? कधीपर्यंत ही वाहतूक कोंडी सुटू शकते? अजून साधारणतः 3 ते 4 तास जाईल असं सांगण्यात येत आहे, परंतु तो टँकर आता रिकामा करायची प्रक्रिया सुरू केली, पण 3 ते 4 तासामध्ये थोडी वाहतूक कोंडी बाजूला होऊन सुरळीतपणे सुरू होईल। हो, खरं तर ह्या वाहतूक कोंडीमध्ये आपण जर बघितलं तर अनेक अबालवृद्ध सगळेच अडकलेले असतील। अशांसाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच आता मावळ मतदारसंघातून हा बराचसा परिसर येतो किंवा माझ्या भागातच ही सगळे लोक आता अडकून पडलेले आहेत। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पोलीस व्यवस्था पुणे ग्रामीणचे SP असतील, विभागाचे आयुक्त असतील आणि MSRTC IRBचे लोक सगळे तिथे शर्थीचे प्रयत्न करतायत। त्यांना जी काही मदत पाण्याच्या बॉटल्स असतील, काही फूड पॅकेट जे काही देता येईल ते देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। हो,
आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे का आणि सरकार पातळीवरती सुद्धा यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? नाही, माझं काही मुख्यमंत्री मोदी किंवा कोणाशी मी बोलले नाही. मी संबंधित अधिकाऱ्यांशी या संदर्भात संपर्कामध्ये आहे आणि आता जे काम सुरू आहे युद्ध पातळीवरती ते 3-4 तासामध्ये क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी. 22 तास झालेले आहेत मात्र अजून सुद्धा ही वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे. मात्र सुनील शेळके यांच्याकडून पुढील 3 तासामध्ये ही वाहतूक कोंडी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेलेली आहे. तसंच ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. 22 तास झालेले आहेत मात्र प्रवासी अजून सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहे. प्रवाशांना नाहक त्रास या वाहतूक कोंडीचा सहन करावा लागतो आहे. गॅस गळती 22 तासापासून जी सुरू आहे ती सुद्धा अद्याप सुरूच आहे आणि ती थांबवण्यामध्ये यंत्रणाही अपयशी ठरलेली आहे. ही दोन्ही दृश्य आपण बघतोय वाहतूक कोंडीची, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही वाहतूक कोंडीची दृश्य आपण एका बाजूला बघतोय तर दुसरीकडे जी गॅस गळती टँकरमधनं अजूनही सुरू आहे ते थांबवण्याचं काम एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे 22 किलोमीटर पर्यंत अगदी लांबच लांब ज्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे त्याची दृश्य आपण बघतोय. भीषण परिस्थिती सध्या महामार्गावरती झालेली आहे. 22 तास उलटून गेलेले आहेत. जवळपास 22 किलोमीटर वाहनांच्या सुद्धा लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे या वाहतुकीमध्ये अडकलेल्या सर्वच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. तर दुसरीकडे जे अवजड वाहतूक करणारे आहेत त्यामध्ये ट्रक चालक असतील तर त्यांनी अक्षरशः रस्त्यावरती चूल मांडलेली आहे आणि चूल मांडून त्यांनी रस्त्यावरतीच जेवण बनवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. गॅस टँकर उलटला आणि त्यामधून सुरू होणारी गॅस गळती अद्याप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हे सगळे हाल होत आहेत आणि यामध्येच आता या काही ट्रक चालकांनी रस्त्यावरती चूल मांडून हा सर्व या ठिकाणीच जेवण बनवायलाही सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडे वाहतुकीचा हा सगळा या निमित्तानं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळे एसटीच्या सर्व फेऱ्या सुद्धा रद्द केल्या गेलेल्या आहेत. मोठी अपडेट समोर आलेली आहे. वाहतूक कोंडीमुळे एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. 22 तासापासून वाहतूक कोंडी आहे त्यामुळे मुंबई पुणे दरम्यान एसटी फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहे. आधीच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामध्येच ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. या वाहतूक कोंडीमुळे आता एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. ही दृश्य आपण बघतोय. 22 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा अद्याप सुद्धा कायम आहे. तुसभर सुद्धा ही वाहतूक कोंडी अजून सुद्धा सुटलेली नाहीये तर दुसरीकडे एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द केल्या गेलेल्या आहेत. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती जी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडी अद्याप सुद्धा सुरूच आहे आणि 22 तास उलटून गेलेले आहेत मात्र अजून सुद्धा त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही अजून सुद्धा सुटलेली नाहीये. त्याचीच ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही सगळी दृश्य आपण बघतोय. 22 किलोमीटर या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. गॅस गळती टँकरमधून जी सुरू आहे ती सुद्धा अजूनही सुरूच आहे. त्यामुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. 22 किलोमीटर वाहनांच्या या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अनेक प्रवासी यामध्ये अडकून पडलेले आहेत. त्यामुळं मोठा त्रास या सगळ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना प्रवाशांना करावा लागतोय. या सगळ्या वाहतूक कोंडीबाबत अधिक अपडेट आत्ताची ताजी अपडेट जाणून घेऊयात. प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रवीण, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच आपण आता त्याच स्पॉटवरती आहोत. आडोशी बोगदा ज्याच्या समोर हा प्रोपोलिंग गॅसचा टँकर पलटी झाला होता. आपण पाहू शकता आता की हा जो काही टँकर आहे या टँकरमधून जो प्रोपोलिंग गॅस होता तो जो गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम सध्या सुरू आहे. जेणेकरून जर का तो गॅस ट्रान्सफर झाला तर लवकरात लवकर हा पलटी झालेला टँकर हा सरळ करून उभा करून मुंबईची जी लेन आहे ती पूर्ववत चालू करता येईल. आणि तसं जर बघितलं तर ट्रॅफिकच्या साठी जी पुणा लेन आहे त्या पुणा लेनवरून 2 लेन पुण्याकडे जाण्यासाठी आणि 1 लेन मुंबईकडे जाण्यासाठी आता सुरू केली असल्याने जो 4 ते 5 तासापूर्वीचा ट्रॅफिक जाम होता तो काहीसा आता निवळलेला दिसतोय. तासनतास लोक यामध्ये अडकलेली होती आणि आता कुठेतरी त्यांना थोडासा का होईना सुटकेचा विश्वास मिळालेला दिसतोय आणि 1 लेनने आता ते मुंबईच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत. हो प्रवीण, आपल्या प्रवाशांसोबत काही बोलणं झालेलं आहे का? आणखी किती वेळ लागू शकतो?
आता सध्याला ट्रॅफिक चालू असल्यामुळे प्रवाशांशी बोलणं होत नाही, पण आपण ज्या वेळेला दुपारी या मार्गावरती होतो त्यावेळेला अगदी 10 ते 12 तास काही प्रवासी या ट्रॅफिक जाममध्ये अडकलेले होते आणि त्यांना प्रचंड असा मानसिक आणि शारीरिक त्रास देखील सहन करावा लागला. खाण्यापिण्याची आभाळ झाली. अचानकपणे हा बंद घेतल्या गेल्यामुळे आणि हा एकच मार्ग पुणे आणि मुंबई याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने सर्व जे प्रवासी आहेत ते याच मार्गावरती येऊन पुढे जात होते, परंतु ट्रॅफिक जाम असल्यामुळे किंवा हा मार्ग बंद केल्यामुळे त्यांना तासनतास इथे अडकून राहावं लागलं. प्रशासनाच्या विरोधात प्रचंड असा रोष काही प्रवाशांनी व्यक्त केला. तिखट प्रतिक्रिया देखील काही प्रवाशांनी इथं व्यक्त केलेल्या होत्या. नक्कीच इतका काळ झालेला आहे, त्यामुळे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया तर उमटणारच. प्रवीण, आपल्याला तिथे पोहोचायला किती वेळ लागला? मी आता ज्या वेळेला आलो त्यावेळेला खालून खोपोलीमधून वरती म्हणजे 2 व्हीलरनी येण्यासाठी फक्त 3 किलोमीटर ते 4 किलोमीटरसाठी मला अर्धा ते पाऊण तास म्हणजे 2 व्हीलरनी यावं लागला. प्रवीण, आपण असंच जोडलेले राहा. आपल्यासोबत मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. श्रीरंग बारणेजी, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे. आत्ता आपण या सगळ्या संदर्भातले काय अपडेट्स घेतलेले आहेत? नाही बघा, काल संध्याकाळपासून खरं तर टँकर पडल्यामुळं गॅसचा टँकर होता, ट्रॅफिक जाम झाली होती आणि 20-22 तास झाले ते नाकारून चालणार नाही. परंतु आता टँकर त्यामुळे जे गॅस करून टँकर त्या ठिकाणून काढतात आणि आता पुढचे 4-5 तास खरं तर वाहतूक सुरळीतपणे व्हायला लागतील. 1-2 तासात वाहतूक आता सुरळीत होईल, पण पूर्ण वाहतूक सुरळीत व्हायला 4-5 तास लागतील. गॅसचा टँकर असल्यामुळं पुढं जीवितहानी होऊ नये, दुर्घटना होऊ नये आणि म्हणून त्याच्यामध्ये काळजी घेतली होती की एकाच बाजूनी ट्रॅफिक वळवली होती आणि मुंबईला जाणारी ट्रॅफिक मोठ्या संख्येनं खरं तर थांबली. काही ट्रॅफिक खोपोलीहून सुद्धा येत होती ट्रॅफिक जाम असल्यामुळं आणि म्हणून दोन्ही मार्गावरच्या ट्रॅफिक जामची समस्या नागरिकांना सोसावी लागली. खरं तर मोठ्या प्रमाणावरती वाहतूक त्या मार्गावर असल्यामुळं नेहमीच अपघात होतात आणि त्याच्यातून ही वाहतूक कोंडी होती. जोपर्यंत मिसिंग लिंकचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या या घटना घडल्यानंतर नागरिकांना त्याला सामोरं जातं. मी पण सातत्यानं रात्रीपासून अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो, परंतु गॅस गळती असल्यामुळं ते निम्मा गॅस टाकी पूर्णतः गळती झाली, त्याच्यानंतर ती बंद करण्यात आली आणि टँकर आता बाहेर काढण्यात आले. हो, बारडेजी, आपल्या मतदारसंघामध्ये काही बोलणं झालेलं आहे का आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठीच्या काही सूचना आपल्या मार्फत आपण काही दिलेल्या आहेत का? नाही बघा, नक्कीच मी रात्री मला कळाल्यानंतर सकाळी खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचा रोष होता. नागरिकांना पाणी पोहोचवणं, जे लहान मुलं आहेत त्याची काळजी घेणं, अशा प्रकारच्या सूचना संबंधित माझ्या कार्यकर्त्यांना दिला. अधिवेशनामुळे मी दिल्लीमध्ये असल्यामुळं रात्रीपासून सातत्यानं अधिकाऱ्यांशी मी संपर्क साधून त्या सगळ्या सूचना देत आहे. हो, बारणेजी, आत्ता जी हा सगळा सुरू आहे हे सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, मात्र पुन्हा जर असा प्रकार घडला तर त्यासाठी प्लॅन बी काहीतरी रेडी असावा. यासाठी आपण संसदेमध्ये काही या संदर्भामध्ये चर्चा करणार का? त्यासाठी काही प्रयत्न केले जाणार का? मी या अगोदर अधिकाऱ्यांबरोबर संबंधित स्पॉटवरती जाऊन खरं तर पाहणी केली होती या अगोदर देखील, कारण या अगोदर देखील अशा प्रकारच्या समस्या आल्या होत्या आणि ज्या लाईन कट करतात ट्रक ड्रायव्हर आणि ट्रक ड्रायव्हरच्या चुकीच्या ट्रॅफिक जाम करण्याच्या समस्येमुळे नागरिकांना त्याचं हाल सोसावं लागतात. वेळोवेळी सूचना दिल्या, त्यानंतर CC कॅमेरे लावून लाईन कट करणाऱ्या ड्रायव्हरवरती त्यांना दंड आकारणं, त्याच्यावर कारवाई करणं असं प्रकार घडतात. तरी देखील काही ट्रक ड्रायव्हर यामध्ये निष्काळजीपणाने वागतात आणि त्यामुळे ट्रॅफिकच्या या समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागतं. त्यानंतर देखील बैठक घेऊन IRB की ज्याची पूर्णतः या कायद्याची जबाबदारी IRB वरती, IRB आणि वाहतूक शाखेचे अधिकारी, PWDचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन जो झालेला प्रकार पुन्हा होऊ नये याबाबत मी सूचना देणार. आपल्या अधिकाऱ्यांसोबत काही बोलणं झालेलं आहे का आणि अधिकाऱ्यांनी आपल्याला काय माहिती दिली आहे? तर माझं अधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालं की हा गॅस वाहून नेणारा टँकर होता आणि त्यामुळे
पलटी झाल्यानंतर त्याच्या गळती चालू झाली आणि त्याच्यामध्ये जर काही चुकून त्याला आग लागली असती तर मोठा अपघात त्या ठिकाणी झाला असता, अनर्थ झाला असता आणि ते होऊ नये त्यामुळे काळजी खरं तर अधिकाऱ्यांनी त्यामध्ये घेतली आणि एक बाजूने ट्रॅफिक सोडत होते. काही ट्रॅफिक थांबून परत पुण्याहून जाणारी मुंबईला जाणारे ट्रॅफिक सोडत होते, पुण्याहून येणारे ट्रॅफिक सोडत होते. पण मोठ्या संख्येनं या मार्गावरती खरं तर वाहतूक असती. आपल्याला ज्ञातच असेल सुट्टीच्या दिवसामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जामची समस्या होती आणि या सगळ्या बाबतीमध्ये मी या संदर्भामध्ये लवकरच मंत्रालयामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक आयोजित करून ज्या समस्या आहेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. हो, बारनेजी धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला आणि सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. तर ही सगळी दृश्य आपण त्या ठिकाणची बघतो आहोत. अजून सुद्धा 3 तास या सगळ्या वाहतूक कोंडी सुटण्यासाठी लागतील. आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी प्रवीण जाधव यांच्याकडे जाऊयात. प्रवीण, सध्याची स्थिती काय आहे सध्या आणि जी गॅस गळती सुरू आहे ती आता हळूहळू त्या ठिकाणाहून ते यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. आताची काय सध्याची स्थिती आहे? नक्कीच यंत्रणेकडनं तो गॅस त्या टँकरमधून लिकेज झालेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम आपण पाहू शकता मागे की इथे चालू आहे. गॅस गळती आता ही काही प्रमाणात कमी झालेली आहे, परंतु ही थोडीशी जो काय आता गॅस उरलेला आहे तो या टँकरमध्ये ट्रान्सफर करून म्हणजे हा शेवटचा प्रयत्न असेल आणि हा यशस्वी प्रयत्न असेल असं सांगितलं जाते प्रशासनाकडून. यावरती लक्ष ठेवण्यासाठी आत्ताच रायगडच्या SP आचल दलाल या देखील इथं पोहोचलेल्या आहेत आणि त्या देखील या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत. खालापूरचे DYSP असतील, ट्रॅफिक पोलीसच्या SP असतील, अशा सगळ्या यंत्रणा या इथं पोहोचलेल्या आहेत. अग्निशमन दल दोन्ही बाजूला बोगद्याच्या दोन्ही बाजूला उभं आहे जेणेकरून कुठलाही जर काही प्रसंग ओढवलाच तर त्यावरती मात करता येईल आणि सुरक्षितता पाळून संपूर्ण हा गॅस रिकामा करण्याचं काम आता सध्या सुरू आहे. 1 तास ते 2 तास लागतील असं एकंदरीत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. 1-2 तासामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि हा जो काही मार्ग बंद आहे तो सुरळीत पुन्हा चालू होईल. नक्कीच प्रवीण, या सर्व परिस्थितीवर आपण असंच लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपल्याकडून या सगळ्या बाबतचे अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी.